सुस्वागतम, नमस्कार. एकता क्रीडा मंडळ एक मोठी स्पर्धा आपल्या समोर आहे आणि एक मोठा संघ आपल्या समोर हॉरिझॉन बॉईज आणि त्यांच्या समोर सह्याद्री फायटर्स गोलकोट संघ खेळतो. 3 चक्कर राऊंड विकेट समोर खेळण्याकरिता सज्ज सूरज निवाते. त्यावेळी फटका चांगला आहे. लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाकेत बिरकावून दिलाय चेंडूला. चेंडू जातोय 1 बाउंड सीमारेषेच्या बाकेत. आपण पाहतो एकूण धावसंख्या 9 धावांवर. यावेळी क्लासिकल स्ट्रोक आहे. एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या मधोमध चेंडूला बिरकावून दिलाय. अखिल भक्त चौकार येतोय. धावसंख्या देखील ट्रॅव्हल होते 13 धावांवर. यावेळी देखील फटका चांगला आहे. कव्हर पॉइंट रिजन मध्ये 3 चेंडू. पुन्हा एकदा आपण पाहतोय संदेश योगेश मॅन फ्रॉम दत्तावाडी. यावेळी फटका चांगला आहे. मॅन फ्रॉम गोलकोट बॅट मधून आक्रमण चढतोय. एकूण 21 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा तोच अटेम्प्ट केला होता. चेंडू बॅटचा संपर्क झालेला नाही आहे. दुसऱ्या षटकाचा आपण पाहतोय हॉरिझॉन बॉईज आणि त्यांच्या समोर सह्याद्री फायटर्स गोलकोट संघ खेळतोय. साकिब हवलदार स्ट्रायकर एंडवर. यावेळी ऑन साईडला प्ले केलाय. क्षेत्ररक्षक आहे अमान बगदादीच्या हातामध्ये चेंडू जातोय पण एक धाव काही रोखू शकत नाही आहे. एका धावेने समाधान मानावं लागतोय. दोन्ही धावफलकावरती आपण पाहतोय 22 धावा 22. दुसरा षटक आहे. यावेळी मोठा फटका केलाय. अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतोय. काव कॉर्नर बॉर्डर लाईनच्या बाकेत आणखीन एक खणखणीत दणदणीत चौकार. सूरज निवाते मॅन फ्रॉम दत्तावाडी. इंजिन गरम आहे. बॅट मधून चौकारांची अतिशय. एकूण धावफलकावरती 26 धावा. त्यावेळी स्टेप आउट होऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू बॅटचा संपर्क नाही. चांगले सरासरीने धावा झाले. धावफलकावरती 26 धावा. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. अजूनही साकिब हवलदार समोर. 2 युवा टॅलेंट एकमेकाच्या समोर. फुल टॉस चेंडू आहे. पूर्णपणे समाचार घेतलाय. चेंडूला पिडकून दिलाय. बॅकवर्ड पॉइंट बॉल. साकिब हवलदार मैदानामध्ये आहे. त्याच्या बॅट मधून देखील इथे चौकारांची आतिषबाजी चालू आहे. धावांचा पाऊस पाडला होतो. यावेळी डायरेक्ट हिट. पंचांचा इशारा पाहूया. पंच पॅनल देखील चर्चा करताना 30 धावा स्कोर कार्डवर. अखिल बगदादी पुढील चेंडू घेऊन सूरज निवाते स्ट्रायकर एंडवर. फुल टॉस आहे. खराब चेंडू. पूर्णपणे समाचार घेतलाय. खराब चेंडूवर पार केलाय. चेंडूला सीमा पार केलाय आणि धावा एकूण 34. नवीन बॅट्समन मैदानामध्ये आपण पाहतोय नॉन स्ट्रायकर एंडवर बबल्या. अखिल बगदादीचा पुढील चेंडू. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज क्रमांक दुसरा बाद होतोय. बॉक्स आउटच्या रूपात धक्का बसतोय. अखिल बगदादी राईट राऊंड विकेट समोर सार्थक न्यू बॅटर आहे. पहिला चेंडू फेस करतोय. यावेळी पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा संपर्क होत नाही. चेंडू शरीरावरती आदळतोय. एकच धाव या चेंडूवरती मॅच मध्ये. 35 धावा स्कोर कार्डवर. शेवटचा बॉल या इनिंग मधील, या पारी मधील. किती धावांपर्यंत धावफलक जाईल. फुल टॉस होता. ऑन साईडला गेलाय. क्षेत्ररक्षक आके गोक्याला आपण चेंडूवरती येताना पाहतोय. षटक क्रमांक 30 संपतोय. 3 षटकांची समाप्ती. आणि पहिल्या पारीमध्ये 18 चेंडूंमध्ये सह्याद्री फायटर्स गोलकोट संघाने प्रथम बॅटिंग करताना बनवलेत. एकूण 36 धावा 37 धावांचा हॉरिझॉनला विन होण्यासाठी 37 धावांची आवश्यकता. 3 षटक अंडरआर्म क्रिकेट मधील एक मोठा नाव आपल्या समोर आहे जफूर दलवी. यावेळी ऑन साईडला फेक केलाय. सोहम राऊत आहे. चांगला क्षेत्ररक्षक. चांगली फेक. पंचाचा इशारा पाहूया. चांगली फेक केली. समोर डाकुरा बॅटर संदा. हा चेंडू चांगला बॅटची एज घेते. मागे क्षेत्ररक्षण खराब झालाय. ओव्हर थ्रो. खराब फेक. 5 धावांचा बोनस. 1 धाव दोन्ही फलंदाजांवरती 6. बिनबाद 6 स्कोर कार्ड. सह्याद्री फायटर्स गोलकोट संघ 37 धावांचं लक्ष ठेवलाय. यावेळी पावलांवरती चेंडू आदळतोय. चांगला चेंडू केला. एकूण धावा एक धावफलकावरती आपण पाहतोय 7 धावा. 3 चेंडूंची समाप्ती. 37 धावांचा पाठा हॉरिझॉन बॉईज संघाला. यावेळी ऑन साईडला प्ले केलाय. कॅप मध्ये चेंडू आके ट्रॅव्हल होतोय. गणेश मोरे आके पडला. त्याला देखील टिपून याची देखील निवड झालेली आहे आणि निश्चितच पहिल्या षटकामध्ये त्याच्या माध्यमातून एक चांगला शॉट देखील पाहायला मिळाला. यावेळी फलंदाज बाद होतोय जफूर दलवी. मोठा विकेट. मोठा त्या संघाच्या गळ्याला आहे. सह्याद्री फायटर्स गोलकोट संघासमोर धावा घेत एकूण धावफलकावरती. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा संपर्क झाला नाही. चेंडूवरती आदळलाय. षटक क्रमांक पहिला संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा आहेत धावफलकावर. षटकामध्ये केली नाही कारण की ओव्हर थ्रो मध्ये धावा खर्च झाले. इथे मात्र त्याचा मोठा भाऊ गोलंदाजी मार्कवर येतोय. छोट्या भाऊची चुका निश्चितच त्याला देखील इथून कमबॅक करावा देखील घेतली जाते संत सलीमच्या माध्यमातून. एकत्र फायटर्स गोलकोट त्यांच्या समोर हॉरिझॉन बॉईज
29 धावांचं लक्ष. ऑन साईडला फेक केलाय गणेश मोरे आगे. चांगली फेक, चांगला कनेक्ट केला होता. थोडासा उशीर देखील आपण जोडताना पाहतोय. एकूण धावसंख्या होते धावपलकावरती 14. त्यावेळी स्वीप केलाय गॅप मध्ये, चेंडू ट्रॅव्हल होतोय. किल्ला असा की या खेळाडूची खेळाडू करतात तेच आपण मैदानामध्ये पाहतोय. स्वीप केला गॅप मध्ये, चेंडूला बिलकुल यावेळी 45 काउंटर जातोय. 45 वाईटचा देखील येते. साकीटा बद्दार ओव्हर द विकेट. त्यावेळी रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा पाहू घ्या. केला जातोय. तर कमी करताना धावांमधील आणि चेंडूमधील आपण सह्याद्री फायटरच्या समोर हॉरिझॉन बॉईजला पाहतोय. हा देखील फटका चांगलाय. धावांची आवश्यकता आहे 9. यावेळी फलंदाज टिकला. हा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर राईट ओव्हर द विकेट. आपण पाहतोय साकीना बंदार बत्तादी स्ट्रायकर एंडवर. आवश्यकता 7 चेंडूंमध्ये 9 धावांची. महत्वाचा चेंडू साकीना बंदारचा. यावेळी ब्लॉक वन मध्ये आहे. खोदून काढलाय, डीड आउट केलाय. एकच धाव या चेंडूवरती. स्ट्राईक रोटेट झाली आहे. पुन्हा एकदा आपण स्ट्रायकर एंडवर. शेवट षटक क्रमांक 2 संपलाय. गरज काय सह्याद्री फायटर्स गोलकोट संघाचा कमबॅक होईल का या षटकामध्ये? या चेंडूमध्ये प्रत्येक चेंडू लागतो महत्वाचा असणार आहे. हा चेंडू थोडासा करा. 45 ऑप्शनच्या खूपच पाके रंजन चेंडू पंच देखील घोषित करतात. वाईटची अतिरिक्त धाव मिळते. चेंडू मिळते. समीकरण देखील बदललेला. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. यावेळी फटका चांगला आहे. स्लोवर चेंडू वेग ओळखला आणि चेंडूला बेलकून दिला. एक्स्ट्रा कव्हर बॉर्डर लाईनच्या पाकेत. समीकरण देखील बदललेला. 5 चेंडू आणि जिंकण्याकरिता 3 धावांची गरज. यावेळी चेंडू टप्पापर्यंत कट होतोय. पंचांचा इशारा पाहू घ्या. धाव जोडते. सह्याद्री फायटर कमबॅक करू शकतो पण संत आके स्ट्रायकर एंडवर. यावेळी धाव घेण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा पाहू घ्या. 3 बॉल आणि 2 धावांची आवश्यकता. गणेश मोरे गोलंदाजी मार्कवर. यावेळी पट्टा चांगलाय. मोठा वार, मोठा प्रकार. चेंडू सीमा पार. शेवट केलाय दमदार. गोग्याच्या बॅट मधून आलाय चौकार आणि या मॅच हॉरिझॉन बॉईज कॉंग्रॅच्युलेशन.